आणि त्याच्याबद्दल माहिती घ्यायला जाणार आहोत. जाऊ आपण पद्मजा मॅडमांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. खूप चांगलं फ्युएल बद्दलचा अभ्यास आहे, खूप चांगलं इनटेक आहे आणि स्वतःचा इतका क्लास रिझल्ट आहे ना, त्याच्यासाठी जाणार आहोत आपण. पद्मजा मॅडम योग शिक्षिका आहेत, डॉक्टरची बायको आहे म्हणून डॉक्टरीन पण आहे. त्यामुळे जाऊ आपण. पद्मजा पाटील. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. ओके, एक मिनिट. हा हा अनम्यूट करा ताई. ओके, थँक्यू सुमित सर. थँक्यू ताई. खरंच आहे, एवढे सुंदर सगळे रिझल्ट येण्यामागं आपल्या मेंदूचं काम चांगलं असणं हे खरंच खूप गरजेचं आहे आणि त्याचा फार जवळून अनुभव मी घेतलाय. आणि त्यामुळे ताईने सांगितलं की ब्रेन हेल्थ तुम्ही सांगा त्याच्याबद्दल माहिती, कारण इतकं सुंदर त्या मेंदूचं काम बिघडलं असताना रिपेरी करून आपण स्वतःवरती काम करतो. जेव्हा रिपेरी करतो तेव्हा त्याचा खूप चांगला अनुभव आपल्याला येत असतो आणि म्हणून हा एक्सपिरियन्स आणि त्या फ्युएलची माहिती ही तुम्हाला देणं, याच्यासाठी हा शतायुषीचा एक प्रयत्न. आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येकाचं जे जे आता इतके सुंदर रिझल्ट येत आहेत, मल्लिका मॅडम असू देत, हा, तर या सगळ्यांचे रिझल्ट येण्यामागे हे सगळ्या फ्युएलमध्ये जे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांचं जे काम आहे ते, आणि मग हे ग्रेट कोचिंग असू दे किंवा आपला फॉलोअप असू दे, याचा सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला एवढे सुंदर सगळे रिझल्ट येतात. आज आपलं गुरुवार फ्युएलचं इन्फॉर्मेशन म्हणून आपण इन्फॉर्मेशन घेतोय. आपल्या कंपनीची व्रिटी लाईफ म्हणून एक कॅटेगरी आहे आणि त्याच्यातली 3 प्रॉडक्टची रेंज आहे. एक आहे इम्युन हेल्थ, एक आहे ब्रेन हेल्थ आणि एक आहे त्रिफळा. आपण त्रिफळा इम्युन हेल्थची पण माहिती घेतली आणि आता आपण आज घेणार आहोत त्यातलं ब्रेन हेल्थ. हे आयुर्वेद ही एक आपली जीवन जगण्याचं शास्त्र आहे आणि त्याला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे 5000 वर्षापूर्वी हे आयुर्वेद सांगितलेलं आहे. त्याची बेसिक तत्व त्या आयुर्वेदाची फिक्स आहेत आणि ती आजच्या आयुष्याला सुद्धा आपल्याला उपयोगी पडणारी अशीच आहे. आणि आपली ही ब्रेन हेल्थची व्रिटी लाईफची ही जी उत्पादनं आहेत, जसं की ब्रेन हेल्थ असू दे, त्रिफळा असू दे, ही जी उत्पादनं आहेत ही या म्हणजे आयुर्वेदाची या तत्वांवरतीच आधारित आहेत. ती तत्व सुद्धा वापरली आहेत. पण 5000 वर्षापूर्वीची जी जीवनशैली होती आणि त्याच्या अनुषंगाने सांगितलेलं आयुर्वेद आणि आत्ताची जीवनशैली याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे, जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ही व्रिटी लाईफची उत्पादनं तयार करताना आयुर्वेदाची जुनी तत्व पण वापरली आहेत आणि ती आपल्या नवीन जीवनशैलीला कशी योग्य होतील त्याच्याप्रमाणे त्याचा एक सुंदर असा ब्लेंड करून आपल्या समोर ही उत्पादनं आलेली आहेत. आणि त्यातलंच एक उत्पादन आपण आज बघणार आहे आणि ते आहे ब्रेन हेल्थ. ही सगळी जी व्रिटी लाईफची उत्पादने आहेत ही ग्रेट एक्सपर्ट्सनी बनवलेली आहेत आणि अगदी वेल स्टडीड, म्हणजे त्यातले जे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यावरती चांगलं रिसर्च करून वेगवेगळ्या स्टेजेसवरती त्याच्यावरती प्रयोग करून मग आपल्यापर्यंत ती आलेली उत्पादनं आहेत. आणि त्याच्यातलंच ब्रेन हेल्थ हे तर अगदी सिग्निफिकंटली तयार केलेलं आहे. तर कशापासून तयार केलेलं आहे? ब्राह्मी. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे आयुर्वेदातला हा खूप महत्वाची औषधी वनस्पती ब्राह्मी. जे काय करते ही ब्राह्मी, तर आपलं ब्रेनचं फंक्शन हेल्दी ठेवण्यामध्ये ह्या ब्राह्मीचा खूप मोठा रोल आहे. ब्राह्मी आणखीन काय महत्वाचं काम करते? बऱ्याच वेळेला अपयश आल्यानंतर माणूस निगेटिव्हिटीत जात असतो. काहीतरी ताणतणाव असेल, अँझायटी म्हणजे भीती असेल, टेन्शन असेल, तरी तो निगेटिव्हिटीमध्ये जात असतो. त्याची म्हणजे लक्षात न राहणे म्हणजे स्मृतीच्या बाबतीत स्मृतिभ्रंश, या अशा गोष्टींमुळे जी निगेटिव्हिटी आलेली असते, निगेटिव्ह साईड इफेक्ट जे आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती असतात ते कमी करण्यामध्ये किंबहुना ते नाहीसे करण्यामध्ये ह्या ब्राह्मीचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळं आपल्या ब्रेनचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी, जसं की ब्रेनचा परफॉर्मन्स वाढवणं म्हणजे काय, आपली लर्निंग कॅपॅसिटी वाढवणं, स्मृती संवर्धन म्हणजे लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी वाढणं, आपला फोकस वाढणं किंवा आणि आपलं ॲक्युरन्सी म्हणजे कुठल्याही गोष्टीत ॲक्युरेटपणा येणं किंवा कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढणं. आपण तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येकाला यातला काही ना काही एक चॅलेंज आहे. आपल्याला आहे, आपल्या मुलांना आहे, अवतीभोवती सगळ्यांना आहे. अगदी 30-35शीतली गृहिणी सुद्धा आता म्हणते अलीकडं माझ्या काही लक्षातच राहत नाही. हे प्रत्येक जण म्हणत असतं. लक्षात न राहणं
हे तर प्रत्येकाच्या आयुष्यातला आता मोठा चॅलेंज आहे. कॉन्सन्ट्रेशन होत नाही. बऱ्याच वेळा असं वाटतं वाचायला लागले, वाचताना सगळं लक्षात आलंय, 10 मिनिटांनी आपण काय वाचलो होतो हे लक्षात येत नाही. काल रात्री स्वयंपाकात कोणती भाजी केली होती आज लक्षात येत नाही, कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नसतं, फोकस होत नसतो. तर हे सगळ्या ह्या ब्रेनच्या ॲबिलिटी आहेत, हे सगळं सुधारण्याचं काम ही ब्राह्मी करत असते. आणि त्याच्यामुळे ह्या ब्रेन फंक्शनिंग मध्ये ह्या ब्राह्मीचा खूप मोठा रोल आहे. तर असं हे ब्रेन हेल्थ आपलं फ्युएल आहे, पेटंटेड आहे आपल्या कंपनीचं. आणि ब्राह्मीचं एक्स्ट्रॅक्ट आणि त्याच्यातले काही फायटोकेमिकल्स, युनिक फायटोकेमिकलचं कंपोजिशन पासून हे ब्रेन हेल्थ हे आपलं फ्युएल बनवलेलं आहे. 100% ब्राह्मीचंच एक्स्ट्रॅक्ट आहे. आणि ह्या ब्राह्मीतले जे एक्स्ट्रॅक्ट काढलेलं आहे हे 5 वेगवेगळ्या स्टेजेस वरती चेक केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला बेस्ट क्वालिटी मिळेल. म्हणजे क्वालिटी मेंटेन करण्यासाठी ते हे केलेलं आहे. प्युअर व्हेज आहे, FSSAI मानांकित आहे. 60 टॅबलेटची ही डबी असते, दिवसातून 2 वेळेला आपल्याला ही टॅबलेट घ्यायची असते. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही असेल तरी आपल्याला आपले कोच त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतात. आपण जेव्हा हे फ्युएल इनटेक करत असतो त्यावेळेला आपल्याला कोच त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत राहतात. तर ब्राह्मी त्याचं सायंटिफिक नाव आहे बॅकोपा मॉनेरी. त्यातलं मेन अगदी शतकानुशतक ही वापरली जाणारी वनस्पती आहे. आणि त्यातला एक महत्वाचा घटक असतो बॅकोसाइड्स, की ज्याच्यामुळे ही बहुगुणी झालेली आहे ब्राह्मी. तर ह्या बॅकोसाइड्सचे खूप मोठे सगळे रिझल्ट आहेत. त्याच्यात काय असतं बघा, हे ब्राह्मीमध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप असतात. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय, आपल्याला शरीरात सेल्युलर लेवलला कचरा तयार होत असतो, फ्री रॅडिकल्स तयार होत असतात आणि हे आपल्या बॉडीला हार्मफुल असतात. तर हे रॅडिकल्स जे हा कचरा जो आहे हा बाहेर काढण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट्स करत असतात. आणि हे अँटीऑक्सिडंट्स ह्या ब्राह्मीमध्ये असतात. आणि हे हा जो सेल्युलर कचरा असतो आपल्या सेलला डॅमेज करत असतो, आपल्या टिश्यूना डॅमेज करत असतो. आणि त्याच्यामुळं हे फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्याचं, फ्री रॅडिकल्समुळे जे सेल्युलर डॅमेज होणार आहे ते टाळण्याचं काम हे ब्राह्मी करते. म्हणजे पर्यायानं आपलं ब्रेन हेल्थ ते काम करत असतं. बऱ्याच वेळा ह्या फ्री रॅडिकल्समुळं काही हार्ट डिसिजेस असतात, डायबेटीस असू दे किंवा काही कॅन्सरचे प्रकार आहेत, त्याच्यात सुद्धा त्यांना त्याच्यापासून आपल्या शरीराला रोखण्यासाठी तिथं सुद्धा हे अँटीऑक्सिडंट्स काम करत असतात. ब्राह्मीमध्ये असे काही अँटीऑक्सिडंट असे पॉवरफुल घटक आहेत की ज्याच्या, जसं मी सांगितलं बॅकोसाइड, की जे ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे ब्राह्मी मधलं, हे आपल्याला फ्री रॅडिकल्सचे जे फ्री रॅडिकल्स असतात ना त्यांना न्यूट्रलाइज करतात. हे फ्री रॅडिकल्स जेव्हा फॅट मॉलिक्यूल बरोबर याचा संयोग होतो, फॅट मॉलिक्युल्स आपण थोडक्यात म्हणू ट्रायग्लिसराईड, आपल्या प्रत्येकाच्या शरीरात हे ट्रायग्लिसराईड आहेत. याच्या बरोबर जेव्हा याचा संयोग होत असतो तेव्हा आपल्या शरीरात एक क्रिया घडत असते. थोडस सायंटिफिक वर्ड्स येतील पण त्याच्याशी फार नाही, आपल्याला त्याच्यातून फक्त त्याचं काय होतं शरीरात एवढं समजून घेण्यासाठी सांगते. लिपिड पेरॉक्सिडेशन म्हणून एक क्रिया घडत असते, की ही क्रिया अनेक गोष्टी आपल्या शरीरात नको त्या आपल्याला डॅमेज करण्यामध्ये त्यांचं त्या क्रियेचं काम असतं. जसं की त्या क्रियेमुळं ती क्रिया सारखी घडत असेल, म्हणजे हे फ्री रॅडिकल्स आणि फॅट मॉलिक्युल्स किंवा ट्रायग्लिसराईड यांचा जर संयोग होत असेल तर अल्झायमर, पार्किन्सन्स आणि काही न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स आहेत. आपण खूप लोकांच्या ऐकतो, आपल्या कॉलवरती सुद्धा ऐकतो न्यूरो डिजनरेटिव्ह, आपल्याला फक्त माहिती नाहीये की त्याला न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीज म्हणतात म्हणून. तर हे असे आजार ह्या क्रियेमुळे होत असतात. आणि मग हे अँटीऑक्सिडंट जे ब्राह्मीमध्ये आहेत हे ह्या दोन्हींचा संयोग होऊ न देण्याचं काम करतं. फॅट मॉलिक्यूल आणि फ्री रॅडिकल्स यांच्यात संयोग न होऊ देणं, यांच्यातली रिॲक्शन प्रिव्हेंट करण्याचं काम हे ब्राह्मी करतं. म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही कुठल्या गोष्टीमुळे. आपण म्हणतो आता अल्झायमर वाढायलाच लागलाय, स्मृतिभ्रंश सहज वाढायला लागलायत, का पार्किन्सनचे पेशंट वाढायला लागलेत, कॅन्सरचे पेशंट वाढायला लागलेत. पण ह्या प्रत्येकामुळं मागे काय कारण असतात जी आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहेत, ही आपल्या सगळ्या शरीरात घडत असतात. आणि त्याला खूप महत्वाचं कारण आहे आपली बदलची जीवनशैली, आपली लाईफस्टाईल, आपलं खानपान आणि त्या सगळ्या कमतरता आणि नको असलेल्या घटकांचा अति शरीरात शिरकाव, याच्यामुळे ह्या गोष्टी वाढत आहेत. मग तेव्हा इथं हा ब्राह्मी हा घटक आपल्याला उपयोगी पडतो. या सगळ्या प्रोसेस रोखल्यामुळे, ही
लिपिड पेरॉक्सिडेशनची प्रोसेस रोखायचं काम, प्रिव्हेंट करायचं काम ब्राह्मी करते. आणि म्हणून आपल्याला जर भविष्यात अल्झायमर नको आहे, पार्किन्सन्स नको आहे, कुठले कॅन्सर नाही, बघा प्रयत्न करणं, जसं ताईंनी सांगितलं, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. नशीब बदलवता येत नाही, पण प्रयत्नांनी त्याच्यावरती आपण मात करू शकतो. तर तिथं ह्या ब्राह्मीचा आपल्या ब्रेन हेल्थचा खूप मोठा रोल आहे. मला तर आठवत नाही, म्हणजे मी एकही दिवस, जसं मी ॲलो प्लस बद्दल सांगते, मी एकही दिवस चुकवत नाही, तसं ब्रेन हेल्थ मी एकही दिवस चुकवत नाही. माझी बहीण असेल आता कॉलवरती, परवा तिच्याकडे शिल्लक नव्हतं आणि आता आपले फ्युएल खूप उशिरा पोहोचायला लागलेत ना, कंपनीनं पण आपल्याला तसं सुचवलंय की या ज्या परिस्थितीमुळं आपल्याला लेट पोहोचतायत प्रॉडक्ट. माझ्या बहिणीने माझ्याकडे असलेली 3 डबी घेऊन गेले. इतकं म्हणजे त्याचा रिझल्ट तिनं स्वतः घेतलेला आहे, मी स्वतः त्याचा रिझल्ट खूप जवळून अनुभवलेला आहे. एवढा मोठा याचा रोल आहे. एक तर अँटी इन्फ्लमेटरी याची प्रॉपर्टी आहेत ब्राह्मीची, त्यामुळं शरीरातले वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं इन्फ्लमेशन जे आहे ते कमी करण्याचं काम हे ब्राह्मी करत असते. आणि त्याच्यात ब्राह्मीमध्ये आपल्या ब्रेन हेल्थमध्ये अँटी इन्फ्लमेटरी एजंट्स आहेत, जसं की एन्झाईम्स आहेत, सायटोकाइन्स आहेत. त्याच्यामुळे हे इन्फेक्शन कमी व्हायला, इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होत असते. आणि त्याच्यामुळे ब्राह्मी ह्या अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीमुळे खूप उपयोगी आहे. आपलं ब्रेन फंक्शन बूस्ट करण्याचं काम ब्राह्मी करत असते. जसं आपलं ब्रेन फंक्शन सुधारण्यासाठी मदत करत असते, आपली लर्निंग इम्प्रूव्हमेंट करते, आपली ॲबिलिटी टू रिटेन इन्फॉर्मेशन. बऱ्याच वेळा असं होतं ना, आपण प्रत्येकाने पण अनुभव घेतलेला असेल, अभ्यास खूप केलेला असतो आणि परीक्षेत नेमकं उत्तर लिहायच्या वेळेला आपल्याला उत्तर आठवत नाही. खूप अभ्यास केलेला असतो. किंवा आपण पण बघा, म्हणजे मला जेव्हा मी डिप्रेशनच्या औषधांमुळे मला विस्मरण व्हायला लागलं होतं, मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, तू संस्कृतची स्तोत्र पाठ करायला चालू कर, की त्याच्यामुळे तुझ्या मेंदूचा व्यायाम वाढेल. आणि मी ती इतकी अगदी पाठ करायचे, आमच्यातलं भक्तामत स्तोत्र, माझा खूप विश्वास, आणि मी ती सारखी पाठ करायचे आणि दुसऱ्या दिवशी आठवायला लागलं तर ते मला आठवायचं नाही. ही जी प्रोसेस असते, म्हणजे आपण अभ्यास तर करतो पण ऐन वेळेला ते आठवत नाही. तर ही जी प्रोसेस आहे आपल्या मेंदूची, जी ती ॲबिलिटी प्रोसेस आहे, रिटेन इन्फॉर्मेशन, योग्य वेळेला ती इन्फॉर्मेशन आठवणं, तर ती इम्प्रूव्ह करायचं काम ब्राह्मी करते. लक्षात घ्या, प्रत्येकांमध्ये हे चॅलेंज आहे. आता सुद्धा हे काय फक्त परीक्षेच्या वेळेला मुलांनाच आहे असं नाही, आपल्याला सुद्धा आहे. अगदी लक्षात ठेवलेलं असतं. जसं असतं स्त्रियांमध्ये, एखादी वस्तू, आपला दागिना वगैरे असेल, सुरक्षित जागी म्हणून ठेवलेलं असतं आणि ती सुरक्षित जागाच आपल्याला आठवत नसते. माझ्या बाबतीत हे खूप वेळा व्हायचं. हे प्रत्येकांमध्ये होत असते. तर ती इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला ब्राह्मी मदत करत असते. ब्राह्मी आपलं स्मृतीचं वाढवण्याचं काम करतायत. अटेन्शन स्पॅन, लक्ष देणं, एखाद्या गोष्टीवर आपण फार वेळ कॉन्सन्ट्रेट करून बघूच शकत नाही, लक्ष देऊ शकत नाही. बघा आता रील सुद्धा अगदी 30-30 सेकंदाच्या यायला लागल्यात, कारण ते सुद्धा आपल्याला 1.5 मिनिट एखादा व्हिडिओ ऐकत बसायला सुद्धा आपलं तेवढा वेळ आपलं लक्ष टिकून राहत नाही, तो आपला स्पॅन कमी झालेला आहे. तर हे वाढवणं म्हणजे ती अटेन्शन स्पॅन वाढवणं आणि व्हिज्युअल इन्फॉर्मेशन प्रोसेस इम्प्रूव्ह करणं. म्हणजे कसं असतं, काही काही वेळेला अक्षर, अंक यांचा गोंधळ होत असतो, वाचनाचा वेग मंदावलेला असतो, किंवा मी लिहिताना मनात विचार चालू असतात पण लिहिताना स्पीड कमी होत असतो. असा खूप वैचारिक गोंधळ असतो तिथं. आणि इथं सगळं ब्रेनचा सगळा गोंधळ सुरू असतो आणि तो गोंधळ कमी करायचं काम हे ब्राह्मी करत असते. आपली जी मेमरी, अटेन्शनचं जे स्पॅन आहे, मेमरीचं जे हे आहे, कॅपॅसिटी वाढवायचं काम हे ब्राह्मी करत असतं. सगळ्यात महत्वाचं, ब्राह्मी ADHD सिम्पटम्स कमी करण्यामध्ये, रिड्यूस करण्यामध्ये खूप मोठा काम करतात. आणि हे आता आपल्या मुलांमध्ये, इव्हन आपल्या पालकांमध्ये सुद्धा तुम्हाला जाणवेल. आता हे ADHD सिम्पटम्स म्हणजे काय आहे? अटेन्शन डेफिशिएट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असं म्हणतात त्याला. आपल्या प्रत्येकांमध्ये कुठं ना कुठं हे कमी जास्त प्रमाणात असतं, पण त्याला हे एवढं मोठं नाव आहे हे आपल्याला माहिती नाही इतकंच. तर काय आहे हे, काय असतात तर
एकदम हायपर ऍक्टिव्ह असते. ही व्यक्ती असू देत किंवा मुलं असू देत, ही हायपर ऍक्टिव्ह असतात, खूप लहरी असतात, इम्पल्सिव्ह असतात, खूप भावनात्मक गोष्टी असतात. ते म्हणजे सगळे निर्णय घेणं हे भावनात्मक लेवलला घेणं, म्हणजे प्रॅक्टिकल हे नसतं त्यांच्यात. भावनात्मक निर्णय घेणं किंवा भावनेच्या भरात कृती करणं, भावनेच्या भरात रिॲक्ट होणं, असं खूप यांचं हे इम्पल्सिव्ह असतात, एकदम लहरी असतात. इन अनअटेंटिव्हनेस म्हणजे कुठल्याही गोष्टींवरती त्यांचं लक्ष नसतं. अशा वेळेला बघा, समोर गॅस चालू असतो, दूध उकू येत असतं, वर येत असतं, पडत असतं, आणि तरी लक्ष आपलं जात नाही. आपण इकडे भाकरी करत असतो, भाकरी भाजण्याच्या नादात इथं साईडला गॅसवर दूध उकू जातंय, तरीही आपलं तिकडं लक्ष जात नाही. अरे अच्छा म्हणतो, अरे अच्छा, मी बघतच उभं राहिलो आणि तरी दूध उकू गेलं. हे सगळे मी अनुभव का सांगते, हे मी यातून गेलेली आहे, म्हणून मी तुम्हाला अगदी माझ्या लेवलनी सांगते. तर अशा ज्या गोष्टी होत असतात, यात कुठंतरी आपला ते ब्रेनमध्ये तो जो गोंधळ चालू असतो, त्याचं जे फंक्शनिंग कमी झालेलं असतं, त्याच्यामुळे हे होत असतं, आणि ते रिपेरी करण्याचं, कमी करण्याचं काम ब्राह्मी करत असते. त्यामुळे हे सिम्पटम्स कमी झाले तर आपण खूप साऱ्या चॅलेंजेसना आपण ओव्हरकम करू शकतो. एक तर आपल्यात आता म्हणजे जागतिक आरोग्य संघटना सांगते, न्यूक्लिअर फॅमिली 4 लोक असतील तर त्यातली 2 लोक तरी नैराश्यानं ग्रस्त आहेत, ताणतणावात आहेत. पण दुर्दैव असं आहे की त्या व्यक्तीला ते माहितीच नाहीये की मला असं काहीतरी सिम्पटम्स आहेत आणि मला याच्यावरती इलाज केला पाहिजे. जसं ताई म्हणतात ना, इतके इतके त्रास आहेत, 6-6 महिने आपण कॉलवर फक्त ऐकायला लागलोय, पण आपण डिसिजन घेत नाहीये, आपण निर्णय घेत नाहीये, आपण स्वतःवरती काम करायला तयार होत नाहीये. कारण त्या व्यक्तीला मान्यच नाहीये की माझ्यावरती मी काम केलं तर ही रिपेरी होऊ शकतं, किंवा ते मान्य करायला तयारच नाहीयेत. पण हे स्ट्रेस आणि अँझायटीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे. तर ब्राह्मी याच्यात एक अशी प्रॉपर्टी आहे, ऍडॉप्टोजेनिक हर्ब म्हणतात त्याला. ब्राह्मीला ऍडॉप्टोजेनिक हर्ब म्हणजे काय, आपले शारीरिक आणि मानसिक जो गोंधळ ताणतणाव आहे तो हँडल करायचा, त्याचा समतोल राखायचं काम ह्या ब्राह्मी, ह्या ते ऍडॉप्टोजेनिक ही प्रॉपर्टी जी आहे ती त्या ब्राह्मीमध्ये आहे. म्हणून त्याला नावच दिलं ऍडॉप्टोजेनिक हर्ब म्हणून. आणि ते काम हे स्ट्रेस हँडल करायचं म्हणजे काय करतंय, हे आपलं मूड चांगलं करतंय. जेव्हा तुम्ही घ्यायला लागाल ब्राह्मी, तुमच्या लक्षात येईल अचानक तुमचे सारखे जे मूड चेंज व्हायचे ते कमी व्हायला लागलं. आता मूड चांगले करतं. जे आपलं स्ट्रेस हार्मोन आहे कॉर्टिझोल, त्याची लेवल कमी करतं, आणि त्याच्यामुळं हे जे ताणतणावामुळे येणारं जे शरीरावरती परिणाम होतोय तो कमी करायचं, अँझायटी कमी करायचं काम हे ब्राह्मी म्हणजे पर्यायानं आपलं ब्रेन हेल्थ करायला लागलं. आणि त्यामुळं अँटी अँझायटी प्रॉपर्टीच्या ह्या ब्राह्मीच्या ह्या गुणामुळं आपण स्ट्रेस मधून, ताणतणावातून मुक्त होऊ शकतो. तर याच्यानंतर आहे ब्लड प्रेशर लेवल्स मेंटेन करणं, नॉर्मलला आणणं. हे काम आपलं वाढलेलं असेल ब्लड प्रेशर तर ते कमी करण्याचं काम हे करत असतं. ते कसं करत असतं, तर ब्राह्मीमध्ये नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतं. ब्राह्मी आपण जेव्हा घेतो, म्हणजे आपण जेव्हा समजा ब्रेन हेल्थ घेतो, आपल्याला सगळ्यांना नायट्रिक ऑक्साईड, आपलं जे नाइटवर्क फ्युएल आहे ते खूप सुंदर काम करतं आपलं नायट्रिक ऑक्साईड रिलीज करण्याचं. त्याच्याबरोबर हे ब्रेन हेल्थ मध्ये पण त्याची एक प्रॉपर्टी आहे की आपण जेव्हा घेतो ते नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतं. आणि नायट्रिक ऑक्साईडचं काम काय आहे, आपल्या ज्या आकुंचित पावलेल्या ब्लड व्हेसल्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्यांना मोठ्या करायचं. आणि त्याच्यामुळं हा बीपीचा त्याच्या भिंतींवरती, आपल्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवरती जो प्रेशर आहे तो कमी होतोय, आणि त्याच्यामुळं आपला बीपीचा म्हणजे ब्लड शुगर लेवल्स कमी येण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि म्हणून आपल्याला ब्राह्मी ब्लड प्रेशर पण नॉर्मल करण्यासाठी आपल्याला आपलं ब्रेन हेल्थ हे आपलं फ्युएल उपयोगाला येतं. अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आहेत, मी तुम्हाला सांगितलंच. अग्रेसिव्ह ब्रेन सेल्स असतात ज्या डॅमेज करणार असतात, त्या सेल्सना मारायला मदत करतं. हे अग्रेसिव्ह ब्रेन सेल्स डॅमेज होणार असतात, ट्युमर सेल्स असतात. ह्या वाढल्या तर मग आपल्याला ब्रेन ट्युमर वगैरे होतो. तर या सेल्सना मारायचं काम ही ब्राह्मी करत असतं. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर असू दे, कोलोन कॅन्सर म्हणजे आपल्या पचन संस्थेच्या काही कॅन्सर असू दे, यांची हे होण्यासाठी जे सेल्स वाढणार असतात त्यांना कमी करायचं काम, त्यांना मारायचं काम ब्राह्मी करत असते. त्यामुळं ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यामध्ये, हे कोलोनचे कॅन्सर रोखण्यामध्ये, प्रतिबंध करण्यामध्ये ह्या ब्राह्मीचा पर्यायानं आपल्या ब्रेन हेल्थचा खूप मोठा रोल आहे. मग प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग जर आपल्याला काय, मला कुठं झालाय ब्रेस्ट कॅन्सर,
मला कुठं झालाय कोलोनचा कॅन्सर, म्हणून त्याची वाट नाही बघायची. ते होऊच नये म्हणून इतकं सुंदर अन्न स्वरूपात आपल्याला ब्राह्मी मिळायला लागलंय, ते घेणं आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. त्यामुळं आपलं जे ब्राह्मी आहे, हे ब्रेन हेल्थ आहे, हे सप्लिमेंटरी आहे. कोणत्याही मेडिसिनल यूज साठी किंवा एक आजार क्युअर करायचा म्हणून हे वापरलं जात नाहीये. तर यातले जे घटक आहेत ते आपल्याला आजार होऊच नयेत आणि झालेले आजार इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून देण्यात येणारं हे शुद्ध सात्विक स्वरूपातलं असं हे अन्न आहे. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य म्हणेन मी, तर जबाबदारी म्हणेन, की स्वतः घ्यायचंय. आपल्या फॅमिलीत सुद्धा असे खूप लोक असतील की ज्यांना असं वाटतंय की विस्मरण होतंय, लक्षच लागत नाहीये, किंवा ताणतणाव आहे, अँझायटी आहे. आणि मी म्हणते, आता काय माहितीये का कॅन्सर मला होणार आहे की नाही, ब्रेस्ट कॅन्सर होणार आहे की नाही, काहीच माहिती नाही. माझ्याकडे तर होतं, आठवड्यापूर्वी लग्नाचं आमंत्रण द्यायला आलेले आमच्या पाहुण्या होत्या आणि त्या डॉक्टरांना दाखवायला आल्या होत्या फक्त हात दुखतोय म्हणून. आणि चौथ्या दिवशी आम्हाला कळालं की त्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे. म्हणजे इतकी धडधाकट, इतकी ऍक्टिव्ह बाई, आणि आम्हाला माहिती, म्हणजे असं लक्षात आलं. त्यामुळं आपलं काम आहे प्रिव्हेन्शन करणं. जेव्हा होईल तेव्हा क्युअर करायची प्रोसेस ती होईलच, पण होऊच नये म्हणून आपण जेव्हा काळजी घ्यायची आहे तेव्हा ह्या ब्रेन हेल्थचा खूप मोठा रोल आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी की आपण हे फ्युएल इनटेक करू, आपल्या कोचचं मार्गदर्शन करू, तेही आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात, आणि खूप सुंदर एक औषधमुक्त, ताणतणाव मुक्त असं आयुष्य आपण सगळे जगू. थँक्यू ताई. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण पद्मजा मॅडमांसाठी. कसलं मस्त फ्युअल इन्फॉर्मेशन प्रत्येकाला. आज ना ह्या प्रोसिजर मध्ये डिस्टर्बन्स आहे. आपण पण आपल्या मुलांच्या बाबतीत बघतो. माझी मुलं लहान असतानाच आम्ही ब्राह्मी द्यायचो त्यांना, कारण का की खात नव्हती ते, कारण त्याचं स्मेल आणि हे. पण आपल्या फ्युएलला बिलकुल स्मेल नाही. कसलं मस्त आहे. आणि हे सगळं आपल्या प्रत्येकांकडे आहेच आहे चॅलेंजेस. हे सगळ्या गोष्टी देताना ना मुलांना, मग अशी त्यांनी एक वर्ड वापरला होता, तो म्हणजे चंचलता. आपली चंचलता इतकी वाढल्या की आपल्याला ना हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. भाकरी पण करणार आहे, दूध पण तापवणार आहे, ते पण करणार आहे, हे पण करणार आहे, हे पण करणार आहे. मल्टिपल आपण कामं करताना सगळं गोंधळून चाललोय, डिस्ट्रॅक्ट व्हायला लागलोय. ह्या चंचलतेमुळं एकाग्रता जाते. मुलांची एकाग्रता वाढ